रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर आपल्या कोपरखेरणेचा साजे. आणि आज आहे आषाढी एकादशी आणि आज पंढरपुरात जल्लोष असतोच, जोरदार जल्लोष असतो पांडुरंगाच्या दारी. आणि आम्ही आलो आहे पांडुरंगाच्याच दारी आलो आहे, पंढरपूरला जायला नाही भेटलं तर. आणि आहोत आपण आता बोनकोडे गावामध्ये आणि इथे एकदम खूप मोठा प्रोग्राम असतो आषाढी एकादशी निमित्त. तर मी दाखवतो तुम्हाला. आता आपण जाऊया आतमध्ये, भरपूर गर्दी असते इथे. तर बघूया बोनकोडे गावचा प्रोग्राम कशा प्रकारे साजरा केला जातो. गर्दी बघू शकता तुम्ही, भरपूर मोठी रांग आहे आणि इथे भरपूर गर्दी असते दुपारपर्यंत आणि संध्याकाळी तर अजून गर्दी होते इथे. तर नक्की भेट द्या तुम्ही. मंडळी तर आता आपल्यासमोर आहेत बोनकोडे गावातील महिला मंडळ. आणि महिला मंडळ सुरुवात करतो अशा प्रोग्राम्सला. तर सकाळपासून काय काय तयारी झाली आपली? नंतर मग भजन झालं, दुसरं पण आणखी भजन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं. भरपूर गर्दी असते तुमच्या, म्हणजे ज्यांना पंढरपूरला जायला नाही भेटत त्यांचं दर्शन इथंच झालं ना सर्वांचं. बरोबर, आईने आम्हाला बोलवलेलं म्हणून आमचं पण दर्शन झालं इथं यावर्षी. पहिल्यांदा झालो आम्ही पण बोनकोडे गावात. म्हणजे वर्षातून जेवढ्या एकादशी तेवढे प्रोग्राम इथे होतात का? हां. आणि गावातील प्रत्येक 2 कुटुंबाला ही एकादशी म्हणजे अशी वाटून दिलेली आहे. प्रत्येक एकादशीला आपल्याला इथे महाप्रसाद भेटतो. प्रत्येक एकादशीला इथे दर्शनाला भाविक येतात. आणि एकादशीला पण आपल्या इकडे भजन वगैरे असतो. सकाळी काकड आरती असते
आणि दररोज म्हणजे देवाची आंघोळ असते. आता ही एकादशी म्हणजे आमच्या हनुमंत दळवींची आहे आणि सुदाम मडवी यांची आहे, हरिश्चंद्र भोई. आणि अशी म्हणजे 2 कुटुंबांना मिळून दिलेली असते ही असं आहे. एकादशी. हां, इथे मस्त. विठोबाचं दर्शन घेतला तरी आम्हाला वारी पूर्ण केल्यासारखं वाटतं. खूप नियोजन छान केलेलं आहे बोनकोडे गावात आणि गर्दी पण तुफान गर्दी होती. आता थोडी कमी झाली आहे. संध्याकाळी पुन्हा गर्दी होणार ना? हां हां, चालेल चालेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. एकादशी माते की जय. रामकृष्ण हरी माऊली. बरं आहे ना? कधी आले? आता आले का? झालं दर्शन? पंढरपूरला जायची भेटलं नाही म्हणून इथं आले का? आता आषाढीला आले ना? वारी करून आले. अरे वा. तर मंडळी आपल्यासमोर आहेत बोनकोडे ग्रामस्थ आणि इथे आषाढी एकादशी निमित्त खूप मोठा सोहळा पार पाडलेला आहे. आणि आता जस्ट आम्ही इथं आलो तर भरपूर गर्दी होती आणि ज्यांना ज्यांना जमत नाही पंढरपूरला दर्शन घ्यायला जायला त्यांचं दर्शन इथे होतं आणि छान आयोजन केलेलं आहे प्रोग्रामचं तुम्ही. तर काका किती वर्ष झाली आपल्या या प्रोग्रामला? 65 वर्ष झाली. म्हणजे हा प्रोग्राम दर आषाढी एकादशीला होतो इथे. खूपच मोठा प्रोग्राम वाटला आम्हाला. कारण आषाढी एकादशीला पांडुरंगाचं हे मंदिर, तुमचं मंदिर तर भरपूर छान आहे गावातील. तर आता हे सकाळी नियोजन कसं केलं होतं? या विभागामध्ये फार म्हणजे विठ्ठल मंदिर नव्हतं. त्या कारणानं आमच्या नमस्तांनी भुवनेश्वर रूप लावलेल्याद्वारे शाळेच्या वेळवेळेला घटनावली त्याप्रमाणे या विभागामध्ये नाईक कंपनी, नाईक फॅमिलीने यायचं मोठं सहाय्य केलं आणि त्या सहाय्य करण्यानं या विठ्ठल मंदिराची आम्ही उभारणी करण्यामध्ये प्रामुख्याने भाग घेऊन आणि हे विठ्ठल मंदिर याच्यामध्ये मारुती तांडे आमचे नाईक साहेबांचे रामकृष्ण फकीर नाईक, नानार फकीर नाईक, रोहित फकीर नाईक आणि इतर यांचे म्हात्रे कंपनी, त्यांची पाटील कंपनीमध्ये त्याच्यामध्ये धोंडू राजांमध्ये अशा अनेक फॅमिली या मंदिराच्या कामामध्ये त्या लोकांनी मोठं प्रस्थान करून आणि मंदिर उभारणीमध्ये त्यांनी स्वागत केलं. मंदिर उभारल्यानंतर सकाळी पूजा होतो मंदिराची. त्याच्यानंतर पहिलं आंघोळी करतात, काकड आरती करतात. काकड केल्यानंतर मग पूजा होतो. संध्याकाळी हरिपाठ होतो. त्याच्यानंतर भजन. त्याच्यानंतर मग स्वास्तिक काकड आरता पूजा होतो आणि मग त्याची पूजा समाप्त होतो. अशा प्रकारे या इथे या जे वडील करती त्याची नामं धर्म ठेवायची आणि त्याच्या अनुष्ठानी समाज सगळं. याप्रमाणे आमच्या नाईक फॅमिलीमध्ये रामचंद्र फकीर नाईक, रोहित फकीर नाईक अशी ही फॅमिली होती. त्यांचं भक्तीचं
मळा होता. त्या भक्तीच्या मळ्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला, मी लहानपणापासून इथे काम करत होतो, म्हणजे वयाच्या 10-12 वर्षापासून इथं सकाळी यायचं, देवाला नमस्कार करायचं, त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ काकडा आणि त्याच्यानंतर मग शाळेत जायचं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माऊदेवी माते की जय. ही मंडळी आपल्या समोर आहेत बनकोडे गावातील भजनी बुवा. बुवा आपलं नाव रामकृष्ण हरी आणि तुमचे सर्व अभंग ऐकले आम्ही. खूप छान अभंग होते. एकदम मंदिराचं वातावरण तुम्ही प्रसन्न करून टाकलेलं. आणि किती म्हणजे दर एकादशीला तुमचं भजन असतं का इथे? म्हणजे ही परंपरा भारी आहे बनकोडे गावची. दर एकादशीला इथे हा प्रोग्राम असे साजरे केले जातात विठ्ठल मंदिरामध्ये वर्षभर ना दरवर्षी. हां 24 आणि विशेष आता आषाढी कार्तिकीला विशेष सेवा ही होत असते पांडुरंगाच्या कृपेने. बरोबर. तर अशीच सेवा करायचा योग मिळो आणि तुम्हाला असाच ड्रॉ करण्याचा योग योग बदल वर्ष पांडुरंगाची अगदी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.